इतका मोठा मॅन्डेट या सरकारला मिळाला. ते म्हणतात की कसं कसं मिळालं त्याबद्दल नंतर तुमचा प्रश्न आला तर मी बोलेल. पण आज 232 ते 237 जागा काही अपक्षांच्या मिळून 288 पैकी यांच्याकडे आहे. आणि या सगळ्या परिस्थितीत हे सरकार जनतेच्या हितासाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी फार मोठ्या अपेक्षा, कारण आता कुठलेच स्पीड ब्रेकर नाहीत, अडथळे नाहीत या सरकारच्या पुढे. आणि 2 मोठी पक्ष फोडून विरोधक नामशेष करण्याचा जो काही प्रयत्न होता तो त्याला काही प्रमाणात यश आलं असं मी मानतो. मग तुम्हाला जर इतकं प्रचंड बहुमत मिळालं तर मग तुम्ही जनतेसाठी, लोकांसाठी हे राज्य चालवताना दिसत नाही. त्याचं एक कारण आहे की सत्ता मिळाल्यानंतर सत्तेमध्ये जी चढाओढ आहे आणि आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये एकमेकाची किती जिरवता येईल न बोलता, न फाईट करता, अशी पेरणी महाराष्ट्रात आता सुरू झाली आहे. ती सत्तेतील अंतर्गत आहे.